बघा आता आज आपण ऍडव्हान्स एक्सेल मध्ये पुढचा टॉपिक शिकतोय तो म्हणजे वर्किंग विथ ॲरे. ॲरे काय आहे याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण पहिले बघू. आज काय काय शिकणार आहे? व्हॉट इज ॲरे, नंतर ट्रान्सपोज फंक्शन, सीएससी फॉर्म्युला, सिंगल आउटपुट ॲरे आणि मल्टिपल आउटपुट ॲरे. या सगळ्या गोष्टी आजच्या भागामध्ये आपण बघणार आहे. तर जाऊ आपण. व्हॉट इज ॲरे? बेसिकली देर इज नो फंक्शन कॉल ॲरे इन एक्सेल. एक्सेल मध्ये असं कोणतंही ॲरे नावाचं फंक्शन नाही. बरोबर. ॲरे इज नथिंग बट अ कलेक्शन ऑफ ॲटम. टू एक्झिक्यूट सर्टन फॉर्म्युला इट टू प्रेस स्पेशल की कॉम्बिनेशन इट इज कॉल्ड ॲन ॲरे. बघ, तर स्पेशल की कॉम्बिनेशन आपण जी वापरणार आहेत मग ती कोणती? सीएससी फॉर्म्युला इन एक्सेल स्टँड फॉर कंट्रोल शिफ्ट एंटर फॉर्म्युला. ही जी स्पेशल की कॉम्बिनेशन आहे ही ज्यावेळेस आपण वापरणार एखाद्या फॉर्म्युला त्यालाच आपण ॲरे म्हटलं जातं. आणि तो ॲरे आपण कसा वापरायचा आपल्या फाईलमध्ये, मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये, ते आपण आजच्या भागामध्ये आपण बघणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला जावं लागेल मायक्रोसॉफ्ट एक्सेलकडे. एक्सेल मी ओपन करतोय. बघा, एक्सेल ओपन झालं. एक्सेल ओपन झाल्यानंतर इथं बघा छोटासा डाटा तुम्हाला दिलेला आहे. कॅन्डिडेटचं नाव दिलेलं आहे, मार्क दिलेले आहेत, पण ते हॉरिझॉन्टली आहे. वरच्या रो मध्ये विक्रम, अनिल, निलेश अशी नावं आहेत आणि खाली मार्क्स आपल्याला इथं दिले. आता हे जे डाटा आहे हा आपल्याला इथं व्हर्टिकली घ्यायचा आहे या पद्धतीने. म्हणजे या साईडला इकडे कॅन्डिडेटचं नाव आपल्याला घ्यायचंय आणि इकडे मार्क घ्यायचे आहे. आता टोटल किती रो लागणार याच्यासाठी? हेडिंगसाठी एक लागेल, त्याच्यानंतर चार आपले रेकॉर्ड आहे, त्या चार रेकॉर्डसाठी चार, असे 5 रो आणि 2 कॉलम एवढा डाटा मी काय केला? सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर आपण ह्या ट्रान्सपोज फंक्शनचा उपयोग बघणार आहे. तर इथं मी देतो इक्वल टू. बघा, फंक्शन मी टाईप करतोय, टाईप केलं आणि इथं काय म्हटलंय? ॲरे. मग कोणता ॲरे सिलेक्ट करायचा? तर ह्या सगळा डाटा काय करायचा? सिलेक्ट करायचा. हा सिलेक्ट केल्यानंतर मी ब्रॅकेट कंप्लीट करतोय. ब्रॅकेट कंप्लीट केल्यानंतर हे फंक्शन एक्झिक्यूट करण्यासाठी मी शिफ्ट कंट्रोल एंटर ह्या कीचा, की कॉम्बिनेशनचा काय करतोय? वापर करतोय. बघा, जसाही मी वापर करतो तसा ऑटोमॅटिकली तो जो डाटा आहे तो इथं व्हर्टिकल फॉर्मॅट मध्ये काय झाला? कन्वर्ट झाला. ट्रान्सपोज फंक्शनच्या सहाय्याने आपण या डाटाला इथं घेतलेला आहे, परंतु तो घेण्यासाठी आपण शिफ्ट कंट्रोल एंटर दिला. त्यामुळे हा एका वेळेस आपण एका सेलमध्ये टाईप केला आणि बाकीच्या सगळ्या सेलमध्ये तो काय झाला? तिथं कन्वर्ट झाला. ठीक आहे. अशा पद्धतीने. आणि याच कंट्रोल शिफ्ट एंटरलाच आपण सीएससी फॉर्म्युला असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढे बघू आपण. पुढच्या शीटमध्ये मी जातो. पुढच्या शीटमध्ये एक छोटासा डाटा तुम्हाला इथे दिलेला आहे. त्याच्यामध्ये काय काय आहे बघा. मी तो डिलीट करतो. प्रॉडक्टचं नाव आहे ऍपल, बनाना, ऑरेंज, मँगो आणि पपया. प्राइस दिलेली त्याची आणि क्वांटिटी दिलेली. मग किती त्याची अमाऊंट येते, तर ती अमाऊंट आपण म्हणजे आपल्याला जर टोटल अमाऊंट काढायची असेल तर पहिले आपल्याला त्याची एकूण अमाऊंट, प्रत्येक प्रॉडक्टची अमाऊंट काढावी लागेल. मग इथे इक्वल टू देतो. पहिला प्रॉडक्ट त्याची प्राइस गुणिले क्वांटिटी, त्याची क्वांटिटी ऑफ 5. बघा, C3 इंटू D3 असं मी इथे एंटर दिला. बघा, खाली त्याची प्राइस आणि हीच प्राइस मी खाली काय करतो? कॉपी करतो. जशी मी कॉपी केली प्रत्येक प्रॉडक्टची प्राइस इथं आलेली आहे. ती आल्यानंतर या टोटल अमाऊंट मध्ये आपण काय करणार? क्लिक करणार आणि इथं सम फंक्शन वापरणार. मी इथं वापरतोय सम इक्वल टू सम आणि ती रेंज मी इथं सिलेक्ट करतो. जशी मी रेंज सिलेक्ट केली, कंस कंप्लीट केला आणि एंटर दिलं, माझी टोटल अमाऊंट इथं काय झालेली? आलेली आहे. बरं, बघा आता आणखी ॲरेचा वापर करून आपण ही अमाऊंट कशी घेऊ शकतो तर ते आपण इथं फॉर्म्युला बघणार. त्याच्यासाठी टोटल अमाऊंट युझिंग ॲरे, म्हणजे इथं अमाऊंट न काढता सुद्धा टोटल अमाऊंट आपल्याला घेता येईल. कशी घ्यायची ती? बघा, इक्वल टू सम फंक्शन मी वापरतो. ब्रॅकेटमध्ये इथं नंबर.
फर्स्ट नंबर मध्ये मी हा कॉलमचा सगळा डाटा इथं सिलेक्ट केला बघा, केला सिलेक्ट, आणि या पूर्ण डाटाला मी इनटू करतो आणि सेकंड कॉलम सिलेक्ट करतो इथं, सेकंड म्हणजे C3 to C7 इंटू D3 to D7 असं मी इथं केलं, कंस कंप्लीट केला. आणि हा फॉर्म्युला एक्झिक्यूट करते वेळेस मी शिफ्ट कंट्रोल एंटर या की कॉम्बिनेशनचा वापर करणार आहे, जेणेकरून ॲरेचा वापर करून इथे ते उत्तर आपल्याला मिळेल. बघा सेम उत्तर आपल्याकडे इथे आलेलं आहे, इथे ॲरेने काढलेलं उत्तर, बरोबर. आणि आपण आपल्या सम फंक्शनने म्हणजेच अमाऊंट काढून त्याची बेरीज करून काढलेलं उत्तर हे काय झालं, सारखंच आलेलं आहे. अशा पद्धतीने हे सिंगल आउटपुट ॲरेचा उपयोग करून आपण हे आउटपुट काय करू शकतो, काढू शकतो. ठीक आहे. याचं आणखी एक उदाहरण आपण बघू ॲरेचं, पुढे जाऊ. बघा मल्टिपल आउटपुट ॲरे, याच्यामध्ये आपण बघू आता कसा करायचा हा मल्टिपल आउटपुट ॲरो. आता उदाहरणार्थ बघा इथं आपल्याकडे अनिल, इथं डाटा आपण पहिले समजून घेऊ. ऑर्डर नंबर आहे आपल्याकडे, सेलरचं नाव आहे, प्रॉडक्ट इथं आपल्याला दिलेले ऍपल, बनाना, ऑरेंज असे 3 प्रॉडक्ट इथं विकलेले आहेत. कोणी कोणते प्रॉडक्ट विकलेले आहेत त्याची माहिती आपल्याला या टेबलमध्ये इथं दिलेली आहे, बरोबर. आता आपल्याला इथं काय करायचंय, अनिल याने किती ऍपलचे प्रॉडक्ट विकले हे आपल्याला काढायचं, किती बॉक्सेस विकले हे आपल्याला जर काढायचं असेल तर आपण काय करू शकतो इथं, तर आपण यापूर्वी ते फंक्शन शिकलोय की जे काउंट इफ हे फंक्शन आहे. पण या ठिकाणी 2 कंडिशन्स आहे, उदाहरणार्थ अनिल आणि त्याने विकलेले ऍपल असे 2 कंडिशन्स आहे. त्याच्यामुळे आपल्याला काउंट इफ ऐवजी काउंट इफ्स फंक्शन वापरावं लागेल. मग मी इथं काउंट इफ्स वापरतो, इक्वल टू काउंट इफ्स यस लावला. बघा पहिले म्हटलं काउंट इफ्स मध्ये आपण मल्टिपल रेंज आणि मल्टिपल क्रायटेरिया आपण देऊ शकतो. मग क्रायटेरिया रेंज 1, मग क्रायटेरिया रेंज अनिल कोणत्या रेंज मध्ये येतं ती रेंज मी इथं सिलेक्ट करतो. बघा केली सिलेक्ट, कॉमा दिला, कॉमा दिल्यानंतर क्रायटेरिया 1, क्रायटेरिया 1 कोणता आहे तर अनिल. बघा मग अनिल मी इथं सिलेक्ट करतो, कॅप, परत कॉमा दिला, कॉमा दिल्यावर पुन्हा तो विचारतो आपल्याला क्रायटेरिया रेंज 2. आपण एक सिंगल प्रॉडक्टचं जर बॉक्स किती विकले हे जर आपल्याला बघायचं असेल अनिलने, तर आपण ऍपल, मग ऍपल कुठं आहे तर या प्रॉडक्ट रेंज मध्ये, मग ती रेंज मी इथं सिलेक्ट करतो, केली सिलेक्ट, रेंज सिलेक्ट केल्यानंतर कॉमा दिला, कॉमा दिल्यानंतर इथं आपल्याला सांगितलं क्रायटेरिया 2. क्रायटेरिया 2 कोणता आहे, ऍपल. ऍपल मी इथून सिलेक्ट करतो, बरं. सेम रेंज मध्ये 2 क्रायटेरिया आपल्याला सेट करता येत नाही. जसं की आपण म्हटलं की बनानाचे पण बॉक्सेस अनिलने, ऍपल आणि बनाना या 2 प्रॉडक्टचे विकलेले बॉक्सेस आम्हाला काढून दे असं म्हटलं तर तसं काही आपल्याला इथं काउंट इफ मध्ये तशी सुविधा उपलब्ध नाही. मग मी आता एका प्रॉडक्टची काढतो, कंस कंप्लीट करतो आणि एंटर की प्रेस करतो. बघा हे नॉर्मल मेथडने ऍपलचे 2 बॉक्स इकडे काय केलेले अनिलने विकले. बघा हा अनिल, इथं इथे ऍपलचा एक बॉक्स आहे, इथं हे बघा इथे एक ऍपलचा बॉक्स आहे, खाली नाही, हे असे 2 बॉक्स बरोबर आलेले आहेत, बरोबर. आता पुढे बघा ऍपल आणि बनाना या दोन्हींचे आपल्याला किती बॉक्स विकले हे आपल्याला इथं काढायचं, तर त्याचा उपयोग आपण ॲरेचा उपयोग करून काढणार आहे, बरोबर. मग 4 बनाना आणि ऍपलचे 4 बॉक्सेस आहेत असं आपल्याला इथं काढणार. कसं काढणार मग बघू, ॲरेचा उपयोग, इक्वल टू काउंट इफ, काउंट इफ्स फंक्शन आपल्याला घ्यावं लागेल. सेम फंक्शन आपण घेतोय, क्रायटेरिया रेंज 1, क्रायटेरिया रेंज 1 आपण घेताना आपण पहिले सेलरचं नावाची रेंज घेऊ, कॉमा, कोणता सेलर तर अनिल, अनिलने विकलेले, मग इथे मी अनिल निवडतो, ओके, कॉमा, पुढे आपल्याला सांगितले क्रायटेरिया रेंज 2, क्रायटेरिया रेंज 2 म्हणजे प्रॉडक्टची रेंज, तर प्रॉडक्टची रेंज मला इथून निवडायची. बघा इथून मी प्रॉडक्टची रेंज निवडली, निवडल्यानंतर कॉमा दिला, कॉमा दिल्यानंतर आता बघा क्रायटेरिया 2, आता क्रायटेरिया 2 मध्ये 2 क्रायटेरिया आहे, किती 2, हे 2 क्रायटेरिया ऍट ए टाइम जर घ्यायचे असेल तर ते आपण ऍरे मध्ये घेऊ. ज्यावेळेस आपला ऍरे कन्वर्ट होतो त्यावेळेस कर्ली ब्रॅकेट मध्ये तो येत असतो, मग इथे मी कर्ली ब्रॅकेट मध्ये हे 2 प्रॉडक्ट तिथं काय करणार देणार. बघा उदाहरणार्थ पहिला देतो ऍपल, ऍपल्स डबल कोट्स कंप्लीट, कॉमा, दुसरा मी देतो बनाना,
दोन्ही डबल कोट्स मध्ये दिले, कर्ली ब्रॅकेट इथं कंप्लीट झालं. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट झाल्यानंतर आता हे फंक्शन आपलं काय झालं, पूर्ण झालं, म्हणून त्याचा कंस सुद्धा मी काय करतो, कंप्लीट करतो. बघा झालं. आता हे पूर्ण झाल्यानंतर इथं होणार काय आहे, तर तो दोन गोष्टी मोजणार आहे आणि त्या वेगवेगळ्या येणार. दोन गोष्टी मोजल्यानंतर, दोन गोष्टी म्हणजे ऍपल आणि बनाना हे दोन प्रॉडक्ट तो मोजेल आणि त्याचे आउटपुट दोन मिळतील, वेगवेगळे मिळतील. बरोबर. पण आपल्याकडे सेल एकच आहे आउटपुट घेण्यासाठी, त्यामुळे ते दोन आउटपुट दोन याच्यात कसे जातील, इथं कसे दिसतील? मग त्याला आपण बेरीज करू शकतो, सम करू शकतो. मग सम करण्यासाठी आपण काय करू, या इथं काउंटच्या अगोदर सम म्हणू, की त्या दोन प्रॉडक्टच्या आउटपुटची आपल्याला बेरीज घ्यावी लागेल. बघा सम, इथं सम घेतलं आणि एंडिंगला मी कंस कंप्लीट करतो, बस. आता याच्यामुळे काय होणार, तर ते जे दोन वेगवेगळे आउटपुट आपल्याला मिळणार आहे दोन प्रॉडक्टचे, त्यांची बेरीज होईल आणि ती बेरीज आपल्या ह्या सेल मध्ये येईल. पण ती येण्यासाठी आपल्याला ॲरेचा वापर करायचा आहे आणि ॲरेचा वापर करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की एंटर, सिंपल एंटर, डायरेक्ट एंटर द्यायचा नाहीये, तर इथं शिफ्ट कंट्रोल एंटर ही की कॉम्बिनेशन प्रेस करायची आहे. जसे मी इथं प्रेस केलं तसं ऑटोमॅटिकली बघा, हा जर फॉर्म्युला तुम्ही बघितला इथं वरती बघा ऍड्रेस बार मध्ये, तर ह्या फॉर्म्युल्याच्या लक्षात येईल तुम्हाला की ह्या फॉर्म्युल्याच्या अगोदर आणि फॉर्म्युल्याच्या शेवटी कर्ली ब्रॅकेट आलेला आहे. याचा अर्थ हा फॉर्म्युला मध्ये आपण काय वापरलंय, ॲरेचा वापर इथं केलेला. बरोबर. अजून आपण प्रॉडक्ट ची ऑर्डर जी आहे ती आपण इथं काढणार आहोत, पण ती ऑर्डर काढताना पुन्हा सेम ॲरेचाच वापर करणार आहे. सेम फंक्शन वापरतो, इक्वल टू, फक्त थोडस पण वेगळं वापरू इथं, फक्त थोडासा चेंज आपण करणार इथं, फक्त इफ काउंट इफ्स, दोन प्रॉडक्टचीच आपल्याला काय करायची इथं, इफ आलं, फक्त इफ्स घ्यायचे आहेत, इफ्स. बरोबर. कंसात क्रायटेरिया रेंज 1, मग आता आपल्याला माहिती आहे सेलरची रेंज आपण देणार, कॉमा, नंतर क्रायटेरिया, कॉमा दिला, एक मिनिट, कॉमा एक खोडतो मी पुन्हा एकदा, क्रायटेरिया रेंज 1 पहिली रेंज दिली मी, कॉमा, कॉमा दिल्यानंतर क्रायटेरिया, क्रायटेरिया आहे आपला अनिल, म्हणून मी अनिल सिलेक्ट करतो, कॉमा, क्रायटेरिया रेंज 2 साहजिक ऍपलची आहे आपल्याला आता माहिती आहे, क्रायटेरिया रेंज 2, कॉमा दिला. आता क्रायटेरिया 2 बघा, या ठिकाणी आता क्रायटेरिया घेताना पहिल्या वरती आपण जो घेतला आरे वापरला त्या ठिकाणी दोन प्रॉडक्ट ऍट ए टाइम घेतले, तर इथं ते टाईप केले होते, इथं आपण टाईप न करता ते दोन प्रॉडक्ट इथून सिलेक्ट करू, सिलेक्ट केले, सिलेक्ट केले, कंस कंप्लीट केला, हा फॉर्म्युला आपला काउंट इफचा कंप्लीट झाला. पण या ठिकाणी हा फॉर्म्युला काय करणार आहे, तर त्या रेंजमध्ये ऍपल आणि बनाना याचे वेगवेगळे दोन आउटपुट्स आपल्याला देणार आहे. त्या दोन आउटपुट साठी बेरीज करण्यासाठी आपण काउंट इफच्या अगोदर काय वापरणार, सम, सम वापरलं, टॅब मारला आणि सर्वात शेवटी येऊन कंस कंप्लीट केला, बस ना. आता फॉर्म्युला कंप्लीट करताना आपण काय वापरणार, ॲरेचा यूज करायचा, तर शिफ्ट कंट्रोल एंटर, बघा शिफ्ट कंट्रोल एंटर झालं, आले बघा 4 सेम आलेला आहे उत्तर. इथं पण 4 आलं आणि इथं पण 4. काय फरक पडला, इथं आपण काय केलंय बघा, ह्या ऍड्रेस बार मध्ये तुमच्या लक्षात येईल की आपण जो क्रायटेरिया 2 दिला तो दोन वेळेस दोन प्रॉडक्ट तिथं मॅन्युअली टाईप केले, आणि या ठिकाणी जो आपण क्रायटेरिया दिला तो या रेंजमध्ये तुम्हाला दिसेल की G2 ते G4, म्हणजे G2 ते G4 अशी ही रेंज आपण इथं सिलेक्ट. बरं, फरक काहीच नाहीये दोन्हींमध्ये, दोन्हींच्या ठिकाणी ऍपल आणि बनाना सिलेक्ट झाले. पण जर आपण ह्या बनाना ऐवजी आपण इथं ऑरेंज टाईप केलं आणि एंटर दिला, जसे मी एंटर दिला बघा, हे आउटपुट तसंच राहिलेलं आहे 4च आणि हे आउटपुट बदललं आहे 3, त्याने ऑटोमॅटिकली इथं जो बदल झाला आहे तो बदल इथं घेतला, लक्षात. त्याच्यासाठी आपण सेल रेंजेस देणं खूप गरजेचं असतं. इथं काय केलं होतं आपण, मॅन्युअली टाईप केलं, म्हणजे आता तुम्हाला इथे मॅन्युअली टाईप केलं तर हे जे बनाना आहे त्याच्याऐवजी ऍपल बदलावं लागेल, तर ते आउटपुट तुमचं बदल. ठीक आहे, समजलं मग. चल जाऊ पुढे. पुढे आणखी एक छोटस एक उदाहरण तुम्हाला देतोय बघा. यामध्ये तुम्हाला एक डाटा आपण परत समजून घेऊ छोटासा.
प्रॉडक्टचं नाव आपल्याला दिलेलं आहे ऍपल, बनाना, ऑरेंज, मँगो, पपया, पायनॅपल, स्ट्रॉबेरी आणि ग्रेप्स. त्याच्या सेल आपल्याला इथं दाखवलेला जानेवारीमध्ये टोटल सेल, फेब्रुवारी सेल, मार्च मध्ये, एप्रिल, जून, जुलै, असा सप्टेंबर पर्यंतचा सेल आपल्याला इथं प्रत्येक प्रॉडक्टचा दिलेला आहे. आता या टेबलमध्ये आपल्याला इथं काय करायचं आहे, तर याचा बेरीज करायची आहे, ऍपलची टोटल बेरीज करायची, परंतु ती बेरीज करताना एप्रिल, जुलै, सप्टेंबर या महिन्यां सोडून, हे महिने सोडून आपली बेरीज झाली पाहिजे. म्हणजे कोणाची बेरीज झाली पाहिजे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, जून आणि ऑगस्ट, हे 3 कॉलम इथं टोटल मध्ये यायला नको. जर तुम्ही डायरेक्ट टोटल काढली तर साधी बघा, इक्वल टू सम, टॅब मारला, नंबर, नंबर मध्ये तुम्ही डायरेक्टली इथून इथपर्यंत रेंज सिलेक्ट करणार, एंटर देणार, तुमची सम तिथे होते. परंतु ही पूर्ण सम आली, सगळ्या महिन्यांची आली, आपल्याला सर्व महिन्यांची घ्यायची नाही. त्याला सम इफ फंक्शन पण आपण वापरू शकत नाही. काय क्रायटेरिया वापरणार त्याला, बरोबर. प्रत्येक प्रॉडक्टला वेगवेगळी रेंज थोडी देता येणार आपल्याला. त्याच्यापेक्षा आपण इथं बघा, व्ही लुकअपचा वापर करून आपण इथं काय करू शकतो, तर बेरीज करू शकतो. पहिले व्ही लुकअपच्या आधारे आपण इथं तो प्रॉडक्टची जी काही अमाऊंट आहे, समजा जानेवारीची म्हणा, फेब्रुवारीची म्हणा, ती आपण इथं घेऊ शकतो. व्ही लुकअप एक सिंगल कॉलमचं आउटपुट आपल्याला देतो, पण आपण ॲरेचा वापर केला तर आपण मल्टिपल कॉलमचे आउटपुट सुद्धा आपल्याला इथं मिळवता येतील व्ही लुकअपच्या साहाय्याने. चला बघू आपण, इक्वल टू व्ही लुकअप, बघा टॅब मारला, टॅब मारल्यानंतर कंसामध्ये आपल्याला काय म्हणतोय तो, तर लुकअप व्हॅल्यू म्हणजे आपलं पूर्ण टेबल, तुम्ही सिलेक्ट केला, कॉमा दिला, कॉमा दिल्यानंतर टेबल अरे, हा एक मिनिट, लुकअप व्हॅल्यू पूर्ण टेबल नाही, लुकअप व्हॅल्यू म्हणजे आपल्याला जी शोधायची ती म्हणजे ही ऍपल. बघा मी ऍपल सिलेक्ट केलं, ऍपल सिलेक्ट केल्यानंतर आता मी देतो टेबल ॲरे, टेबल ॲरे मध्ये पूर्ण होल टेबल सिलेक्ट करायचा, बरोबर, कॉमा, कॉमा दिल्यानंतर तो सांगतोय कॉलम इंडेक्स नंबर. बघा आता या ठिकाणी कॉलम इंडेक्स नंबर 1 नाहीये, आणि जर आपण साधा व्ही लुकअप वापरत असतो तर तुम्हाला ज्या कॉलम मध्ये तो कॉलम नंबर तुम्ही द्याल इथं, त्या कॉलम मधला आउटपुट इथं आपल्याला मिळेल, त्या कॉलम मधली अमाऊंट तुम्हाला या ठिकाणी मिळेल. उदाहरणार्थ बघा 2 नंबर, जानेवारी कुठे 2 नंबर मध्ये 2, आणि इकडे काय देणार तुम्ही, एक्झॅक्ट मॅच म्हणजे 0, कंस कंप्लीट करतो आणि एंटर. बघा, तर ही जी जानेवारी मधली 2273 ही जी अमाऊंट आहे ती आपल्याला इथं मिळालेली आहे 2273. परंतु आपल्याला मल्टिपल कॉलम्सची अमाऊंट इथे घ्यायची, आणि ती मल्टिपल कॉलमची अमाऊंट कशी घेणार आपण, तर पुन्हा आपण जातो एडिट मध्ये आपल्या या फंक्शनला, आणि हे खोडतोय मी इथं 2 जो टाईप केला 2 कॉलम नंबर, त्याच्याऐवजी आता ॲरे वापरायचा, मी कर्ली ब्रॅकेट घेतो, मल्टिपल कॉलम्स द्यायचे म्हणून कर्ली ब्रॅकेट मध्ये 2 कॉमा, फेब्रुवारीला कितवा कॉलम आहे, 3रा कॉमा, बघा इथं आपल्याला दिसतंय आहे ना, चौथ्यामध्ये मार्च आहे, कॉमा, 5व्यामध्ये एप्रिल आहे, तो सोडायचा आहे, मग 5वा घेत नाहीये, मग त्याच्या पुढचा घ्यायचा आहे, 6 नंबर मी इथं टाईप करतो, कॉमा, त्यानंतर 7वा जुलैचा तो घ्यायचा नाही आपल्याला, 8वा आपल्याला घ्यायचा आहे, आणि 9वा पण आपल्याला सोडायचा, मग 9वा सोडायचा, इथं कर्ली ब्रॅकेट कंप्लीट केलं. कंप्लीट करून आता मी कंस कंप्लीट करतो आणि एक्झॅक्ट मॅच घेतो, 0 घेतो, आणि कंस कंप्लीट, माझं हे व्ही लुकअप फंक्शन काय झालं, पूर्ण झालं. पण लक्षात घ्या, व्ही लुकअप फक्त एकच व्हॅल्यूचं आउटपुट देतं. तुम्ही या ठिकाणी जवळपास 5 कॉलमचे नंबर तुम्ही दिलेले आहेत, हे 5 कॉलमचे जे नंबर तुम्ही इथं दिलेले आहेत त्याचं आउटपुट 5 वेळेस तो घेऊ शकणार नाही. त्यासाठी तुम्ही ॲरे वापरला आहे तरी पण तो तिथं 5, त्याची आपल्याला बेरीज करून आपल्याला ते आउटपुट घ्यावं लागेल. मग बेरीज करण्यासाठी आपण काय वापरणार, सम फंक्शन. मग व्ही लुकअपच्या पुढे मी सम फंक्शन घेतो, बघा इथं सम वापरला, इथं नंबर मध्ये हा पूर्ण जो काही तुम्ही फॉर्म्युला वापरला तो, आणि शेवटी येऊन काय करायचं, कंस कंप्लीट करायचा. बरं, कंस कंप्लीट करून झाल्यानंतर आपल्याला हा फॉर्म्युला एंटर कीने इथं प्रविष्ट करायचा नाही, त्याच्यासाठी आपल्याला शिफ्ट कंट्रोल एंटर वापरायची आहे, कारण की आपण शिकतोय अरे. जसं मी शिफ्ट कंट्रोल एंटर दिला तर इथं 2273
24,541, 45,467, 2657 आणि 2621 अशा सगळ्या व्हॅल्यूंची टोटल इथं आपल्याकडे आलेली आहे. आलं लक्षात. आता इथं सगळ्यात महत्वाचं ही टोटल खाली कॉपी करायची, पण खाली कॉपी करताना काही सेल ऍड्रेस बदलायला हव्या, तर काही सेल ऍड्रेस बदलायला नको असतात. त्याच्यासाठी आपल्याला त्या फॉर्म्युल्यामध्ये जाऊन काही गोष्टी आपल्याला लॉक कराव्या. समजा L3 म्हणजेच लुकअप व्हॅल्यू खाली कॉपी होताना तिचा रो नंबर बदलला पाहिजे, पण कॉलम नंबर बदलायला नको. म्हणून मी इथं कॉलम फिक्स करतो. F4 मला 3 वेळेस प्रेस करावी लागेल. कॉलम फिक्स झाला. एलच्या अगोदर डॉलर आला. नंतर ही जी लुकअप ऍरे जो आहे आपला, तो लुकअप ऍरे सेम राहायला पाहिजे, फिक्स राहायला पाहिजे. म्हणून दोन्ही सेल रेंजला, म्हणजे सुरुवातीची सेल रेंज आणि एंडची सेल रेंज, या दोन्हीला मी फिक्स करतो आहे. बाकी तर हे मॅन्युअली टायपिंग केलेलं आहे कॉलम नंबर, त्याला काही बदल करायचा नाही. मी एंटर देतो. तसं एंटर दिला बघा. आता एंटर दिला तर एकच अमाऊंट तिथं आली बघा. इथे ऍक्च्युली काय करावं लागलं पाहिजे होतं, तर शिफ्ट कंट्रोल एंटर देणं अपेक्षित होतं. मग मी पुन्हा त्याला एडिट करणार, एडिट करून शिफ्ट कंट्रोल एंटर देणार. आता आउटपुट म्हणजे तुम्ही पुन्हा तो फॉर्म्युला एडिट केला आणि एडिट करून पुन्हा तुम्हाला तो त्यात प्रविष्ट करण्यासाठी शिफ्ट कंट्रोल एंटरच दाबलं पाहिजे. साधं एंटर दाबलं तर तो पुन्हा नॉर्मल याच्यामध्ये तो चालला जातो आणि नॉर्मल आउटपुट तुम्हाला देईल, जसं तो लुकअप देतो. बरं, आता याला मी खाली कॉपी करतो. चालू कॉपी. तर प्रत्येक प्रॉडक्टचं ते 3 महिने सोडून, म्हणजे उदाहरणार्थ एप्रिल, जुलै आणि सप्टेंबर हे 3ही महिने सोडून आउटपुट आपल्याला इथं मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे मल्टिपल आउटपुट्स सुद्धा आपण इथं ह्या ॲरेच्या साहाय्याने घेऊ शकतो. सिंगल आउटपुट, मल्टिपल आउटपुट्स अशा पद्धतीने आपण इथं बघितलं. झालं. तर या पद्धतीने आपला हा टॉपिक इथं पूर्ण झाला. असे वेगवेगळे उदाहरणं देऊन तुम्हाला मी या गोष्टी सांगितलेल्या आहेत. बघा, पहिल्या उदाहरणामध्ये तुम्हाला ट्रान्सपोज कमांडचा वापर करून तो डाटा हॉरिझॉन्टली तो व्हर्टिकली कन्वर्ट केला, त्याच्यात सुद्धा ॲरे वापरला. बघा, इथं सुद्धा तुम्ही हे जे वेळेस सिलेक्ट कराल इथं तुम्हाला दिसतंय आहे ना. त्याच्यानंतर इथं दुसऱ्या याच्यामध्ये आपण इथं टोटल अमाऊंट घेतली, डायरेक्ट कॉलम, हा कॉलम इंटू हा कॉलम, अशी डायरेक्टली इथं अमाऊंट आपल्याला मिळाली. म्हणजे इथं अमाऊंट कॉलम मध्ये अमाऊंट न काढता सुद्धा तुम्ही टोटल अमाऊंट काढू शकतात पुढच्या याच्यामध्ये. म्हणजेच ही सिंगल आउटपुट होते, सिंगल आउटपुट ॲरे होता, आणि इथं हा मल्टिपल आउटपुट ॲरे होता. या मल्टिपल आउटपुट ॲरे मध्ये 2 प्रॉडक्ट, म्हणजे 2 काउंट इफ्स एकाच वेळेस आपण इथं काय केले, घेतले, आणि 2 प्रॉडक्टचं आउटपुट काउंट केलेल्या अमाऊंट इथं काय केली, त्याची बेरीज केली. त्याच्यासाठी मल्टिपल आउटपुट ॲरेचा वापर केला, आणि तोच मल्टिपल आउटपुट ॲरे इथं सुद्धा वापरला. या ठिकाणी सुद्धा मल्टिपल कॉलम्स, बघा व्हीलुकअप मध्ये एकच कॉलमचा वापर करता येतो, असं असताना आपण इथं मल्टिपल कॉलम्स, 5 कॉलमचा वापर केला, आणि 5 कॉलमचा आउटपुट आपण ह्या पुढे प्रॉडक्टच्या जे काही टेबल आहे त्याच्यामध्ये आपण तिथं घेतलेलं आहे. ठीक आहे. तर आज आपला इथं हा टॉपिक पूर्ण झाला. काही अडचण असेल तर सांगा. आता ही फाईल मी सेव्ह करतोय. सेव्ह करण्यासाठी मी जातोय फाईल मेनू मध्ये, सेव्ह ॲज मध्ये जाऊन ब्राउज मध्ये जायचं. ब्राउज मध्ये तुम्ही माय डॉक्युमेंट फोल्डर मध्ये ही फाईल काय करणार, सेव्ह करणार. तिला मी नाव देतो आयडियल 13 नंबरचं आपलं हे प्रॅक्टिकल आहे, म्हणून आयडियल -13. तुम्ही तुमचं स्वतःचं नाव आणि 13 या नावाने ही फाईल सेव्ह करायची, आणि सेव्ह बटनला काय करायचं, क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ही फाईल मी क्लोज करतो. बघा, आलो मी माझ्या टॉपिक कडे. ठीक आहे. तर आता मी याच्यामध्ये तुम्हाला काय तुमचं प्रॅक्टिकल आहे 13 नंबरचं ते तुम्हाला दाखवतोय. बघा, तुम्हाला काय करायचं आहे ते सांगितलंय की हा डाटा तुमच्या वर्कशीट मध्ये एंटर करा. एंटर करून झाल्यानंतर इथं ट्रान्सपोज फंक्शनच्या साहाय्याने तुम्हाला इथं या पद्धतीने आउटपुट घ्यायचं आहे. हे आपल्याला इथं या प्रश्नामध्ये खाली सांगितलेलं आहे. बघा, बरोबर. पुढे बघा, पुढे दुसऱ्या शीटमध्ये पुढचं नवीन शीट घ्यायचंय, त्याच्यामध्ये असा डाटा प्रविष्ट करायचा आहे, आणि साध्या तुमच्या सम फंक्शनच्या सहाय्याने इथं टोटल अमाऊंट काढायची आहे. इथं प्राइस इंटू क्वांटिटीच्या सहाय्याने इथं अमाऊंट काढायची, त्याची टोटल इथं घ्यायची आहे, आणि इथं घेऊन मग इथं जी टोटल येणार आहे ती आपण ॲरेचा वापर करून काढू. पुढे जाऊन
तुम्हाला या पद्धतीचा डाटा टाईप करायचा आहे आणि ह्या पद्धतीचे आउटपुट तुम्हाला घ्यायचे, त्याचे प्रश्न आणि त्याचे कसा आउटपुट घ्यायचं ते तुम्हाला इथं सांगितलं. ठीक आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीचा डाटा तुम्हाला टाकायचा आहे आणि तो डाटा घेऊन इथं शेजारी जो काही आपल्याला टेबल दिलेला आहे त्या टेबलमध्ये या पद्धतीने हे 3 कॉलम सोडून म्हणजे एप्रिल, जुलै आणि सप्टेंबर सोडून अमाऊंट काय करायची आहे, घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे त्याच्यासाठी मी डाटा तुम्हाला देत आहे. जी काही रेफरन्स मटेरियल फाईल आहे ती ओपन करा आणि ओपन करून फक्त आउटपुट काढा. ठीक आहे. आपण इथं थांबतोय.